हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. चला तर सुरू करूया. सगळ्यात आधी मी इथे एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून घी टाकत आहे. घी नसेल आवडत तर तुम्ही तेलही टाकू शकता. इथे मी काही काजू आणि काही बदामचे कापा टाकत आहे. त्याला हलकं आपल्याला फ्राय करायचं आहे. ते फ्राय करून झालं की इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं, अर्धा तास भिजवून ठेवलं होतं, ते त्याच्यामध्ये टाकत आहे. ह्याचं पाणी निघून गेलं ना आणि ह्याचा कलर हलका असा चेंज झाला की आपण त्याला तव्यामधून काढणार आहोत. तव्यामधून काढल्यानंतर परत त्याच पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून घी घेतला आहे. 1 वाटी मी खोबरं टाकत आहे. ही वाटी तीच आहे ज्याने मी तांदळाचं माप घेतलं होतं. त्याच वाटीने मी अर्ध्या वाटीला थोडं कमी गूळ घेत आहे. ह्याला पण खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. गूळ हळूहळू मेल्ट व्हायला लागेल. मेल्ट झाल्यानंतर असा कलर येईल, याचा अर्थ आपलं सारण व्यवस्थित रेडी झालं आहे. आता एका साईडला मी एका टोपामध्ये थोडं पाणी घेतलं आहे. त्याला बॉईल आल्यानंतर आपण जे तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स परतून घेतले होते ते टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकते आणि ह्याला व्यवस्थित बॉईल यायचं. आपल्याला ह्याला ना 80% तांदूळ शिजवायचा आहे. आता तोपर्यंत तांदूळ शिजला आणि मी त्याला ना जाळीमध्ये काढून ठेवलं. जे एक्सेस वॉटर होतं ते निघून गेलं. आता आपण ह्याला त्या सारणामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याला व्यवस्थितपणे हळूहळू परतून घ्यायचं, कारण की तांदूळ खूप सॉफ्ट असतात ना, तर ते तुटले नाही पाहिजे. तर मी इथे हलक्या हाताने एकदम आहे ना परतवून घेते. आता मी ह्याला ना फक्त मिक्स करण्यासाठी हळू परतवते. त्याच्यानंतर ना आपण फोक किंवा स्पूनने घ्यायचं, सो दॅट आपले जे तांदूळ आहेत ना ते तुटणार नाही. आणि इथे आपला झटपट अवघ्या 15 मिनिटामध्ये नारळी भात रेडी झाला. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना अंडर 1000 रुपीज हाऊस होल्ड प्रोडक्ट्सची लिंक देते आहे. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की परचेस करा. इथे आपला नारळी भात रेडी आहे. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.